नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता खरंच दिलासादायक बातमी समोर आली आहे। तुम्ही जर मनात सातत्याने विचार करत असाल की 8वा हप्ता कधी येणार, पैसे खात्यात जमा होतील की नाही, तर आता ही सगळी चिंता तुम्ही बाजूला ठेवा, कारण शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे आणि ती आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्येच थांबला तर महत्त्वाची बातमी तुमच्या हातून सुटून जाईल। अनेक शेतकरी रोज बँकेत चौकशी करत होते, मोबाईलवर मेसेज येतो का ते पाहत होते, पण आता प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। नमो शेतकरी योजनेअंतर्गत 8वा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होत असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाईल। त्यामुळे घाबरण्याचं आणि गोंधळात पडण्याचं काही कारण राहिलेलं नाही। फक्त काही गोष्टी तुम्ही नीट समजून घेणे गरजेचे आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमचा हप्ता मिळताना बिलकुल अडचण येणार नाही। आता बघा, जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळवायचा असेल तर तुमच्याकडून अत्यंत 2 महत्त्वाची कामं पूर्ण करणं गरजेचं आहे। ही 2 कामं जर तुम्ही अजून पेंडिंग ठेवलेली असतील तर उशीर न करता ती लगेच पूर्ण करून घ्या, कारण अनेक वेळा कागदपत्र किंवा प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे शेतकऱ्यांचा हप्ता अडकतो। आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे राज्यातील 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना लवकरच हा 8वा हप्ता दिला जाणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक गोष्ट आहे। आता प्रश्न असा पडतो की कोणते जिल्हे आहेत, कधीपर्यंत हप्ता येणार आणि नेमकी प्रक्रिया काय आहे। सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाची माहिती समोर आली, तीच माहिती आज मी तुम्हाला सोप्या आणि स्पष्ट शब्दात सांगणार आहे। राज्यातील तब्बल 15 जिल्ह्यांमधील नमो शेतकरी योजनेचा हप्ता 8वा हप्ता एकाच वेळी सरसकट पद्धतीने जमा केला जाणार आहे। जर तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी एखाद्या जिल्ह्यात राहत असाल किंवा तुमची शेती या जिल्ह्यांमध्ये येत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरते। 8वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी फक्त 2 कामं पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे। ज्या शेतकऱ्यांची ही 2 कामं अपूर्ण असतील त्यांचा हप्ता अडकू शकतो। एकदा ही कामं पूर्ण झाली की तुमचा 8वा हप्ता मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा होईल। सगळा पैसा तर मित्रांनो लक्षात घ्या, डीबीटीच्या माध्यमातून पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे, म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना आता फार काळ वाट पाहावी लागणार नाही। हप्त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने सुरू होईल। या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 8वा हप्ता नक्कीच मिळणार आहे, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी ही बातमी अतिशय दिलासादायक आहे। मित्रांनो, आता अखेर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली असून लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल। आता येथे तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या 15 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे की नाही हे तुम्ही स्वतः नीट तपासून घेणे गरजेचे आहे। चला तर बिलकुल वेळ वाया न घालवता आपण हे महत्त्वाचे 15 जिल्हे या व्हिडिओमधून एक एक करून पाहूया। ही यादी पाहताना फक्त वरवर करून बघू नका, तर पूर्ण लक्ष देऊन बघा, कारण या 15 जिल्ह्यांमधील जर तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख असेल तर समजा तुमच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे। मित्रांनो, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात आज, उद्या किंवा फार तर पुढील काही दिवसांमध्ये नमोचा 8वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। पण जर तुमच्या जिल्ह्याचे नाव या यादीत नसेल तर घाबरण्याची बिलकुल गरज नाही मित्रांनो, कारण पुढच्या टप्प्यात इतर जिल्ह्यांचा सुद्धा समावेश होऊ शकतो। सध्या मात्र ज्या शेतकऱ्यांच्या
जिल्ह्याचे नाव या 15 जिल्ह्याच्या यादीत आहे त्यांनाच या 4 दिवसाच्या कालावधीत 8वा हप्ता भेटणार आहे मित्रांनो. आता समजा तुमच्या जिल्ह्याचे नाव या 15 जिल्ह्यांच्या यादीत नसेल तर तुमच्या मनात नक्कीच प्रश्न येईल, मग आपल्याला पैसे कधी मिळणार का पैसे भेटणार नाही हे स्पष्टपणे समजून घ्या. जर तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते मित्रांनो. ही प्रतीक्षा जास्तीत जास्त 10 ते 12 दिवसाची असू शकते. त्यामुळे बिलकुल घाबरून जाण्याची काहीही कारण नाही. तुम्ही थोडासा संयम ठेवा. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हा व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन बघा आणि त्या 15 जिल्ह्याच्या यादीत सुद्धा नीट ऐका, कारण यामुळे तुम्हाला आधीच स्पष्ट होईल की तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील 4 दिवसात 8वा हप्ता मिळणार आहे की नाही. तर मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून सध्या हे 15 जिल्हे जाहीर करण्यात आलेले आहे आणि त्याच आधारावर पहिला टप्पा राबवला जात आहे. आता पुढचा महत्वाचा भाग म्हणजे हे नेमके 15 जिल्हे आहेत हे जाणून घेणे, कारण यामुळे तुमच्या मनात चाललेला संभ्रम पूर्णपणे दूर होईल. त्यामुळे आता तुमच्या अधिक वेळ न घालवता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे महत्वाचे 15 जिल्हे एक एक करून सांगणार आहे. तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे की नाही हे तुम्हाला लगेचच कळेल. आता या 8व्या हप्त्यासाठी सरकारने महत्वाची अट ठेवलेली आहे, ती सुद्धा लक्षात घ्या. हा हप्ता मिळवण्यासाठी तुमच्याकडून 2 कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण ही कामे नंतर करू, जर केलेली नसतील तर नंतर करू असा निष्काळजीपणा दाखवू नका, नाहीतर तुम्हाला फटका बसू शकतो. म्हणून ही 2 कामे नीट समजून घ्या आणि फक्त थांबून बघू नका, तर ती पूर्ण सुद्धा करून घ्या. ही कामे पूर्ण करणे आता तुमची जबाबदारी आहे, कारण सरकारच्या माध्यमातून ही अट घालवण्यात आलेली आहे. चला तर मग आता तुमच्या समोर ते 15 जिल्हे एक एक करून मांडूया. हे ते जिल्हे आहेत ज्या ठिकाणी नमो शेतकरीचा 8वा हप्ता जमा होणार आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून ही यादी मी सविस्तरपणे तुमच्या समोर ठेवणार आहे मित्रांनो. आता शेतकरी बांधवांनो, या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये पहिला जिल्हा आहे नागपूर जिल्हा. जर तुम्ही नागपूर जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमची शेती या जिल्ह्यात असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 15 जिल्ह्याच्या यादीत नागपूर जिल्ह्याचा अधिकृतपणे समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजेच या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहणे आता पूर्णपणे संपले आहे. लवकरच या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात 8वा हप्ता 100% जमा होईल. आता या यादीतील दुसरा महत्वाचा जिल्हा आहे मित्रांनो, ते वर्धा जिल्हा. वर्ध्यामधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. जर तुम्ही वर्धा जिल्ह्यात राहत असाल आणि तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर आता तुमच्यासाठी अतिशय गोड बातमी आहे, कारण अशा शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. काळजी करू नका, राज्य सरकारच्या माध्यमातून नमो योजनेचा 8वा हप्ता 100% जमा होईल. आता त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे भंडारा जिल्हा. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी पुढे आली. जर तुम्ही भंडारा जिल्ह्यात राहत असाल किंवा शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी, कारण या 15 जिल्ह्यांमध्ये भंडारा जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे या जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही खुश राहील. यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्हा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे. आता आपला संभाजीनगर जिल्हा, या संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश सुद्धा 15 जिल्ह्याच्या यादीत सरकारने केलेला आहे. आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा नमोचा 8वा हप्ता मिळणार आहे. इतर जिल्ह्याची सुद्धा माहिती. जालना जिल्हा. जालना जिल्ह्यातील जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्याच खात्यात नमोचा 8वा हप्ता जमा होईल. बीड जिल्हा. सरकारने 15 जिल्ह्याच्या यादीत अधिकृतपणे बीड जिल्ह्याचा समावेश केला आहे.
मधील शेतकऱ्यांसाठी सुद्धा चिंता पूर्णपणे संपलेली आहे मित्रांनो. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही महत्वाची खुशखबर आहे. त्यानंतर येतो आपला सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता आता काही दिवसामध्ये जमा होणार आहे. 15 जिल्ह्याची सविस्तरपणे यादी ही तुम्हाला मी सांगतो. पहिला आहे ठाणे, दुसरा रायगड, तिसरा रत्नागिरी, चौथा सिंधुदुर्ग, 5वा लातूर, 6वा हिंगोली, 7वा अमरावती, 8वा बुलढाणा, 9वा यवतमाळ, 10वा कोल्हापूर, 11वा नाशिक, 12वा गोंदिया, 13वा जळगाव, 14वा नंदुरबार आणि 15वा जिल्हा धुळे आहे. सरकारने अधिकृतपणे जारी केलेले 15 जिल्ह्याची ही नावे आहेत मित्रांनो. तुमचा जिल्हा या यादीत असूनही जर तुम्ही खालील 2 कामे केली नसतील तर हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते. पहिला काम जे आहे मित्रांनो ते आहे ई-KYC पूर्ण करणे. अनेक शेतकऱ्यांची ई-KYC अद्याप पूर्ण झालेली नाही. नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-KYC करणे गरजेचे आहे. दुसरा महत्त्वाचं काम आहे फार्मर ID कार्ड. तुमच्याकडे फार्मर ID कार्ड नसेल किंवा ते अपूर्ण असेल तर ते त्वरित दुरुस्त करून घ्या आणि काढून घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जय हिंद.